मगाशी शूटिंग बंद झाल्यामुळं या ठिकाणी सोनग्राम टनल अर्थात वेलकम सोनमर्ग टनल या बोगद्यामध्ये आपण घुसतोय. ऐतिहासिक बोगदा आहे जम्मू काश्मीरपासून श्रीनगरकडे जाण्यासाठी. आता श्रीनगरपासून सोनमर्ग या ऐतिहासिक टुरिस्ट पॉईंटवरती जाण्यासाठी, जे सोनमर्ग म्हणजे जे जम्मू काश्मीरमधलं पर्यटकांचं जे नाक म्हणलं जातं, फिरण्यासाठी अतिशय सुंदर असं जर बर्फ पडला तर साक्षात स्वर्ग. त्या ठिकाणी पांढरा कापूस जसं आपल्याकडे कापसाला सोनं म्हटलं जातं, तसं या ठिकाणी बर्फ पडल्याच्या नंतर या ठिकाणी इथल्या पॉईंटला सुद्धा सोनं पांढरं सोनं म्हणजे सोनमर्ग या ठिकाणी म्हटलं जातं. अतिशय सुंदर असा टुरिस्ट पॉईंट आहे. आणि श्रीनगरपासून पुढं आल्याच्या नंतर या ठिकाणी जो सोनमर्ग आपल्याला टुरिस्ट पॉईंट आहे त्याला जोडणारा हा बोगदा आहे. अतिशय मोठा बोगदा आहे. 6 किलोमीटरचा हा बोगदा या ठिकाणी आहे. अतिशय लांब पल्ल्याचा. आणि याच्यावरती जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4000 मीटर उंचीचे खूप मोठी पहाड आहे. आपण मगाशी शूटिंगमध्ये पाहिलं असेल. खऱ्या अर्थानं असा बनवण्यासाठी खरं तर त्या कारागिरांना विशेष महत्त्व दिलं पाहिजे. ज्या सरकारनं या ठिकाणी निधी उपलब्ध केला, ज्या इंजिनिअरनी याचं प्लॅनिंग केलं आणि ज्या कारागिरांनी याचं काम केलं, त्या सगळ्यांना विशेष महत्त्व आणि विशेष त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण इतक्या रिस्कमध्ये आणि ही जी सगळी डोंगर जर पाहिलं तर हे पक्कं पाषाण जे आपल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये जे काळं पाषाण असतं, तसला एकही पाषाण इथं नाही. सगळे मुरमाचे आणि हलक्या मातीचे डोंगर या ठिकाणी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये काम या इथल्या कारागिरांनी केलेलं आहे. विशेष त्यांना कौतुक त्यांचं करावं तेवढं कमीच आहे. 6 किलोमीटरचा बोगदा आहे. आतमध्ये बोगद्यामध्ये प्रवेश केल्याच्यापासून जवळजवळ 1 मिनटं आणि जवळजवळ 2 मिनटं आता पूर्ण झालेली आहेत. आणि अजूनही आपण पाहतोय या ठिकाणी आत्ताशी 1000 मीटर आपण इथं जे सूचना फलक आहे, 1000 मीटर आत्तापर्यंत आपण आलोय. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर येण्यासाठी आपल्याला 2 मिनिटाचा वेळ लागतोय. म्हणजे 12 ते 15 मिनटं हा टनेल बाहेर निघण्यासाठी आपल्याला लागणार आहे. सगळ्या गोष्टींनी वन वे साईट म्हणजे एका बाजूने कोणीही याच्यामध्ये त्या ठिकाणी ओव्हरटेक करायचं नाही. येणारी गाडी येणाऱ्या बाजून जाते, जाणाऱ्या बाजून जाते. अशा पद्धतीनं सगळी सिस्टीम. इमर्जन्सी कॉलसाठी त्या ठिकाणी फोनची व्यवस्था आहे. जर कधी काळी या टनेलमध्ये या बोगद्यामध्ये जर काही अपघात झाला, काही गोष्टी जर घडल्या, तर या ठिकाणी सगळ्या गोष्टी एक्झिट डोअर देखील आहे. इथून एक छोटासा मार्ग देखील बाहेर पडण्यासाठी काढलेला आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी साईटला उभं राहण्यासाठी किंवा एखादी गाडी इमर्जन्सी हे करण्यासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत. आपण पाहतोय 1 किलोमीटर आणि 400 मीटर आपण आतपर्यंत आलेलो आहे. या ठिकाणी काहीतरी अपघात झाला असावा म्हणून ॲम्ब्युलन्स देखील फास्टमध्ये या ठिकाणी चाललेली आहे. निश्चितच या बोगद्यामधून शंकर भाऊ अतिशय चांगली ड्रायव्हिंग या ठिकाणी करतायत. त्याचप्रमाणे आमचे मित्र देखील या ठिकाणी आहेत. सोनवणे साहेब आहेत. खूप आनंद या काश्मीरच्या टूर्समध्ये. म्हणजे इकडे येताना जी काही भीती होती, म्हणजे मध्ये पुलवामाचा हल्ला झाला, त्याच्या आधी पहिलगामचा हल्ला झाला, त्याच्यानंतर पठाणकोटमध्ये हल्ला झाला, कुपवाडाचा हल्ला झाला. आणि या भागामध्ये सातत्यानं टेररिस्टचे, आतंकवाद्यांचे हल्ले सातत्यानं होतात. त्याच्यामध्ये अनेक, आणि याहीपेक्षा पुढे जर गेलं तर या ठिकाणी खूप मोठी पाडी आहे. कधीही डोंगर ढासळतात, कोसळतात, वाहतूक बंद होते. आणि काही दिवसामध्ये या ठिकाणी बर्फ पडायला सुरुवात होईल. तो बर्फ ज्यावेळेस पडतो त्यावेळेस देखील इथले सगळे रस्ते बंद होतात. बर्फ कधी पडेल याची सुद्धा शाश्वती नाही, कधी ते सांगता येत नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी त्याही वेळेस रस्ते बंद होतात. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या अपघातांना या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण सहन करू त्यावेळेस निश्चितच इथला स्वर्ग आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि सगळ्या गोष्टी सहन करून ज्यावेळेस आपण भीती मनातली काढू त्याच वेळेस आपण या ठिकाणी या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येऊ शकतो. निश्चितच पहा, 4 मिनिटं आणि 17 सेकंद झालेले आहेत. अजूनही हा टनेल, हा बोगदा संपलेला नाही. खऱ्या अर्थानं सगळ्या इमर्जन्सी या ठिकाणी फायर आहे. ज्यावेळेस आग लागेल किंवा काय अपघात घडेल, 2 किलोमीटर 400 मीटर आपण आत्तापर्यंत आत आलो. अशा सगळ्या सूचना फलक या ठिकाणी आहे. जर काही अपघात झाला, काही घटना या ठिकाणी घडल्या तर इथं तशा सूचना फलक आहेत. काय करायचं, इमर्जन्सी कॉल कुठे करायचे, एक्झिट डोअर कुठं आहे, सगळ्या गोष्टी असा संपूर्ण व्यवस्थित असा हा टनेल खऱ्या अर्थानं एक अतिशय नियोजन पद्धतीनं बनवलेला आहे. आणि सगळ्या गोष्टी इथपर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मनामध्ये खूप भीती असते.
परंतु ज्यावेळेस इथला सगळा परिसर आपण पाहू त्यावेळेस निश्चितच मनातली भीती जाते. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या देशाचं संरक्षण करणारी आपली खरं तर ज्यांच्यामुळं आपण घरी आनंदाने झोपतो, सुखात झोपतो आणि निवांत झोपतो, कसल्याही प्रकारचं आपल्याला टेन्शन नाही, हे सगळी सुरक्षा पुरवण्याचं काम खरं तर आपल्या भारत देशाचे जवान त्या ठिकाणी करत असतात. मग त्या ठिकाणी इंडियन आर्मी असेल, त्याचप्रमाणे CRPF असेल, SSB असेल, ITBP असेल, अशा सगळ्या प्रकारचे जे आपल्या सैनिक आहेत, फौजी आहेत, ते सगळे आपली सुरक्षा पुरवण्याचं काम या ठिकाणी करतात. या टनलच्या बाहेर देखील खूप मोठी सुरक्षा होती. श्रीनगरमध्ये देखील चौकामध्ये सगळ्या गोष्टी, कारण इथं कधी कोणत्या गोष्टी घडतील याचा काही नियम नाही, म्हणून या ठिकाणी आणि अशाही गोष्टीमध्ये खरं तर आम्ही रिस्क घेतलेली आहे. रिस्क म्हणण्यापेक्षा या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत. शेवटी प्रत्येकाच्या गोष्टीचं आयुष्य ठरलेलं आहे आणि कधी आयुष्य जाईल याच्यामध्ये सांगता येत नाही, आणि म्हणून चला या निसर्गाचा आनंद घेऊन तरी जे होईल ते होईल या पद्धतीनं आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. अनेक आपल्या अन्नापूर गावातील अनेक फौजी, अनेक सैनिक या भागामध्ये आहे. त्यांनी देखील आम्हाला खूप बळ दिलेलं आहे. मेजर संदीप झंजाड साहेब त्या ठिकाणी त्यांनी देखील सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं. आमचे बंधू मेजर योगेश झंजाड असेल, निलेश झंजाड असेल, तुषार झंजाड त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या बाजूला आहे. त्याचप्रमाणे आमचे जावई बबनरावजी पानमत असेल, गणेश गायकवाड असेल, नदीम पठाण मेजर असेल, त्याचप्रमाणे संतोष कुरंदळे असतील, गेनभाऊ कुरंदळे असतील, या सगळ्यांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आणि ते मार्गदर्शन केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं गेली शंकर भाऊ रासकर त्यांच्या टीमसोबत आणि गेले 2 वर्षापासून मी देखील या भागामध्ये येतोय. गेले 10 ते 12 वर्षापासून त्यांचा अनुभव या परिसरामध्ये आहे. आणि खरं तर कसल्याही प्रकारची तसं पाहिलं तर रिस्क काही वाटत नाही आहे, परंतु शेवटी आतंकवादी आला आहे, तो त्यांच्या मनावरती कधी त्यांना कोणत्या कारवाया करायच्यात, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही. जर मनामध्ये भीती जर आपण ठेवून राहिलो तर आपण कधीच हा जो स्वर्ग आहे तो पाहू शकत नाही. आणि आम्ही देखील सगळ्यांनी रिस्क घेतली. 10 ते 12 मंडळी आम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी आलेलो आहोत. निश्चितच सगळ्या गोष्टीचा आनंद या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आणि इथं देखील वेलकम टू सोनमर्ग टनेल 4 किलोमीटर आणि 800 पॉईंट म्हणजे 800 मीटर 800 मीटरपर्यंत या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणजे 5 किलोमीटरचा बोगदा आम्ही आत्तापर्यंत पार केलेला आहे. निश्चितच खूप चांगला पर्यटनाचा आनंद या भागामध्ये आहे. आता बाहेरच्या पाठीमागे आम्ही रील बनवली, ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस अतिशय खरं तर या ठिकाणी बाहेर पडावं वाटत नाही किंवा घरी सुद्धा जाण्याचा त्या ठिकाणी जाऊ वाटत नाही, अशा प्रकारची स्थिती या परिसराची आहे. परंतु जितकं दिसायला चांगलं असतं तितक्याच अडचणी, तितकंच संकट तेवढे असतात. कारण ह्या भागामध्ये ज्या रोजगाराच्या ज्या व्यवस्था आहेत त्या फार कमी आहेत. आणि जर खऱ्या अर्थानं जीवन जगायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे पैसा. आणि पैसा कमवण्यासाठी इथल्या सगळ्या लोकांना एक वेगळ्या प्रकारची धडपड करावं लागते. अक्षरशः गाडी आल्याच्यानंतर सगळे असे गाडीकडे तुटून पडतात. प्रत्येकाला या ठिकाणी रोजगार पाहिजे, प्रत्येकाला काही ना काहीतरी परिवार कुटुंब चालवायचं म्हटलं तर त्या ठिकाणी पैसा हा महत्त्वाचा आहे. त्या मुलांचं शिक्षण असेल, त्या प्रत्येक घरातल्या कुटुंबातील व्यक्तीला पोट आहे, ते पोट भरण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी खऱ्या अर्थानं पैसा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून प्रत्येकजण या ठिकाणी पळत येतो. संपूर्ण देशभरातून अनेक पर्यटक या भागामध्ये येतात. परंतु जो पाठीमागं पहलगामचा हल्ला झाला त्याच्यामध्ये फक्त हिंदूच मारले गेले. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये देखील अनेक जण संभ्रमामध्ये आहेत की पहलगामला जावं की नाही जावं, किंवा इथल्या जम्मू काश्मीरच्या पॉईंटला जावं की नाही जावं. परंतु आम्ही तर रिस्क घेतली आणि आम्ही अतिशय आनंदापर्यंत जवळजवळ 2200-2300 किलोमीटरचा प्रवास करून ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत इथपर्यंत आलेलो आहोत. ज्यावेळेस आम्ही धुळे मार्गे त्या ठिकाणी इंदोर मार्गे श्री महाकालेश्वर उज्जैन महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर येता संत शिरोमणी श्री रविदासजी महाराज खऱ्या अर्थानं यांचंही दर्शन पठाणकोट आणि उधमपूर या 2 भागामध्ये त्यांच्या खूप मोठी देवस्थानं आहेत, मंदिरं आहेत. या ठिकाणी
दर्शन झालं. त्यानंतर माता राणी वैष्णोदेवीचं देखील दर्शन झालं. आणि आता पाहतोय टुनेल या ठिकाणी संपलेलं आहे. थँक्स फॉर सेफ ड्रायव्हिंग व्हिजिट अगेन. त्यांनी सुद्धा आपलं स्वागत केले. 6 किलोमीटर आणि 451 म्हणजे 6.5 किलोमीटरचा हा बोगदा ह्या ठिकाणी संपलेला आहे. अतिशय सुरक्षित वाटलं. आणि बाहेर आल्याच्या नंतर पाहतोय आपण कितीतरी हा पा या जो सोनं, पांढरं सोनं म्हणतो आपण, ते या डोंगरावरती पसरलेलं आहे. सगळा डोंगर या ठिकाणी बर्फानं आच्छादित झालेला आहे. अजूनही पूर्ण त्या ठिकाणी झालेलं नाही. हे आमचे जवान सैनिक आहेत. अतिशय चांगली सुरक्षा या ठिकाणी आज जाताना येताना सगळ्या गोष्टी करतायत. निश्चितच त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहोत. इथली कायदा सुव्यवस्था या ठिकाणी सुरक्षित आहे. ही जे मगाशी सांगितले ही आहे सिंध नदी. सिंधू नदी वेगळी आणि ही सिंध नदी आहे. या सिंध नदीचा जो संगम आहे, खऱ्या अर्थानं झेलम नदीला ही नदी जाऊन मिळते. आणि ही नदी तिथपर्यंत गेल्यानंतर झेलम नदी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जगातील आणि भारत देशामध्ये या ठिकाणी जी प्रमुख नद्या मानल्या जातात त्यापैकी असणारी ती नदी आहे. यापुढे आपल्याला सोनमार्गाचं पर्यटन पाहिल्याच्या नंतर पुढे 123 किलोमीटरवरती कारगिल आहे. आणि त्याच्यानंतर लेह 348 किलोमीटरवरती आहे. जे लेह आणि लडाख यामध्ये जर आमच्या फौजींना जर सर्व्हिस करायची झाली तर अतिशय रिस्क काम आहे. अशाही भागामध्ये आमचा जाण्याचा विचार आहे. कारण ह्याच मार्गे आपण पुन्हा अंबाला या ठिकाणी निघणार आहोत. खूप छान प्रवास आहे, आनंद आहे. ही डोंगर, ही झाडे, हे जे पहाड, हे इतका डोंगर आहे, याच्यातून सगळं पाणी येतंय. त्या सगळ्या गोष्टीतून या ठिकाणी येतंय. सोलर देखील आपल्याला पाहायला भेटतं. या सोलरमध्ये उंच टावर आहेत. कशा पद्धतीने इथं तयार केले असतील सगळ्या गोष्टी पाहतोय. या डोंगरावरती पहा चेकपोस्ट आहे. आणि या ठिकाणी पुढे जाण्यासाठी पावती द्यावा लागते. म्हणून ही पावतीसाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत. खूप छान. पुढचा डोंगर जर पाहिला तर संपूर्ण राखाचा डोंगर असल्यासारखा त्या ठिकाणी वाटतोय. कारण संपूर्ण पांढरा डोंगर आहे. अजूनही त्याच्यावरती काही टोकाला जर पाहिलं तर थोडं बर्फ, कारण सूर्याचा प्रकाश ह्या बाजूनं आहे म्हणून ह्या बाजूनं आपल्याला बर्फ दिसत नाही. ह्याच डोंगराच्या जर, ह्या पहाडाच्या जर पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर निश्चितच बर्फ या ठिकाणी असणार आहे. खूप छान या ठिकाणी पॉईंट आहेत. अतिशय चांगले पॉईंट पाहण्यासाठी आहेत. खरं तर म्हटलं जातं जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तो आपले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. मगाशी सांगितल्याप्रमाणे एखादी जर गाडी या ठिकाणी पर्यटनासाठी जर आली तर असे सगळे इथले जे व्यावसायिक आहेत ते असे तुटून पडतात की आमच्या संघ चला. आणि आपण जवळजवळ आलेलो आहोत. मला वाटतंय ह्या ठिकाणी सोनमर्ग या टुरिस्ट पॉईंटवरती आलेलो आहोत. इथून घोडेसवारी होते. त्याच्यानंतर वरती जे सगळ्या बर्फामध्ये ज्या गोष्टी आपल्याला करता येतात त्या सगळ्या गोष्टी इथून वरती गेल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच तो समोरचा एक डोंगर पाहतोय, त्या डोंगरावरती पूर्ण बर्फ झालेला आहे. कारण तो सूर्याच्या ह्या बाजूला आहे. सूर्याचा प्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून त्या बाजूला पूर्ण बर्फ पडलेला आहे. आणि ह्या बाजूचा जर डोंगर पाहिला तर ह्या बाजूला त्या ठिकाणी सूर्याचे प्रकाश ह्या बाजूने असल्यामुळे इकडं अजून बर्फ झालेला नाही. पुढच्या महिन्यात साधारणतः एक महिन्यानंतर हे सगळे डोंगर बर्फानं आच्छादित होतील. आणि निश्चितच इथल्या पर्यटनाचा आनंद घेण्यास, कारण आमच्या दिवाळीच्या काही सुट्ट्या, आमच्या साथीदारांच्या ज्या दिवाळीच्या सुट्ट्या होत्या ते दिवाळीच्या पिरियडमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या बर्फाचा आनंद घेता येत नाही, परंतु जेवढा आनंद घेता येईल तेवढा आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी भरपूर लोक या इथल्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. पहा, खूप छान, खूप आनंद. तुर्तास या ठिकाणी व्हिडिओ थांबवतोय कारण आता इथं पुढच्या गोष्टी वरती जाण्यासाठी काही बोलून घ्यायच्यात. म्हणून सगळ्यांना धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आपण सर्वांनी या व्हिडिओचा आनंद घेतला, पर्यटनाचा आनंद घेतला. रामकृष्ण हरी, जय शिवराय.